आज हम कहीं भी जाते हैं तो आज ऐसा लगता है कि जो वर्ण व्यवस्था है उसका उगम स्थान जो है वो बुद्ध धर्म से उसका उगम हो गया। वर्ण व्यवस्था का जो जाति के आधार पर वर्ण व्यवस्था बनी है, जाति के आधार पर जो भी समाज व्यवस्था बनी है, जन्म के आधार पर, जाति के आधार पर यानी जन्म के आधार पर जो व्यवस्था बनी है, आज वही व्यवस्था भिक्खु संघ में जन्म के आधार पर, और वो भी पहले से चल रही है। जब वैदिक धर्म था तब वो वर्ण व्यवस्था उतनी मजबूत नहीं थी, लेकिन जब वैदिक धर्म निकल गया और उसका रूपांतर ब्राह्मणी धर्म में आया तो ब्राह्मण को वो वर्चस्व स्थान मिला। सुपरमैन की डिग्री किसको मिली? ब्राह्मण को मिली, पुरोहित को मिली। और किसके आधार पर मिली? जन्म के आधार पर, ज्ञान के आधार पर नहीं मिली, जन्म के आधार पर मिली। और आज भिक्खु संघ में क्या बोलते कि भिक्खु की दीक्षा उपसंपदा, भिक्खु की उपसंपदा, ये इसको 5 साल हो गए, दूसरा भिक्षु हो गया 10 साल हो गए, तीसरा भिक्षु हो गया उसको 20 साल हो गए। उपसंपदा यानी भिक्षु का जन्म, बराबर है? उपसंपदा यानी भिक्षु का जन्म हुआ। श्रेष्ठ को ये 20 साल जिसके उपसंपदा होगी ये श्रेष्ठ है, क्योंकि उसका जन्म 20 साल पहले हुआ। ये उसके सेकंड में ये आया, थर्ड में ये आया, जन्म के आधार पर। विद्वत्ता के आधार पर है क्या? क्वालिटी के आधार पर है क्या? उसके गुणवत्ता के आधार पर है? इसने कब चिवर लिया? सिर्फ जन्म के आधार पर यह भिक्खु संघ की क्वालिटी है। थेरो, महाथेरो, ये जो पदवी मिलती ये जन्म के आधार पर मिलती है, जन्म के आधार पर। और यही सिस्टम फिर ब्राह्मणी धर्म में आया। जन्म पहले काम के आधार पर उन्होंने जाति निर्माण की। कुम्हार का काम करने वाला कुम्हार बन गया, लोहार का काम करने वाला लोहार बन गया। फिर उन्होंने हमेशा वही काम करना चाहिए करके उसका रूपांतर, उसके धंधे का रूपांतर उसको जाति में तब्दील किया, और वे सब जाति का फिर वर्ण व्यवस्था में निर्माण किया। जो अध्यापन करने वाले, पूजा अर्चा करने वाले लोग पुरोहित हो गए, और पुरोहित वर्ग ने अपने आप को सुपरमैन बना दिया। परमेश्वर ने कुछ भी नहीं बनाया, जो कुछ सामाजिक व्यवस्था निर्माण हुई वो सारे सामाजिक व्यवस्था सेल्फ स्टाइल सुपरमैन ने की, स्वयं घोषित सुपरमैन। और आज भी ये सेल्फ स्टाइल सुपरमैन ये नैतिक मूल्य नहीं आने दे रहा है, नहीं आने दे रहा है। कोई बाबा साहब के धम्म के ऊपर बोलते समय इसको बोलता है हमारा केंद्र बिंदु, वैचारिक केंद्र बिंदु क्या है? वो बोलेंगे कि बिहार बनाओ, मूर्ति बनाओ, ऐसी पूजा करो, वैसी पूजा करो। कर्म कांड में पूरी तरह से बुद्ध धर्म को उन्होंने लपेट लिया है। ये मॉरल वैल्यूज कहां है? जो पूरे विश्व में सभी दुनिया में बदलाव कर सकते हैं, इस विचारधारा पूरी दुनिया में इंसान को एक कर सकती है, ऐसी विचारधारा को
जो एक करने वाली विचारधारा है, इसको खत्म करने की कोशिश की जाती है। इसलिए हमें इसके तरफ ज्यादा ध्यान देना है कि हमारे समाज में न्याय मिलना चाहिए। उसके लिए हमें संघर्ष करना है। हमारे समाज पर, हमारे घर में, हमारे हाथ से, स्वयं हमारे हाथ से किसी पे अन्याय अत्याचार न हो। हमारे घर में स्वयं, हमारे घर में हम किसी के ऊपर अन्याय अत्याचार न करें। हम सबको स्वतंत्रता दें। हमारे घर में जितने भी लोग हैं, हमारे समाज में, सबको स्वतंत्रता मिलना चाहिए। सबके साथ में बंधुभाव होना चाहिए, मैत्री होना चाहिए। सबके साथ में जो समता का व्यवहार होना चाहिए, ये, और फिर बंधुभाव होना चाहिए, भाईचारा आपस में होना चाहिए। पड़ोस में जो लोग होते हैं, इनके साथ भाईचारा बनाओ। जो अदर कास्ट के लोग हैं, उनके साथ भाईचारा बनाओ। तुम एक एक, आज वो इसने मैंने लेख पढ़ा जो अभी 10 पे आर्य संदेश, आखिरी में संदेश दिया आरएसएस ने कि कुटुंब, एक आदमी ने कुटुंब जोड़ना चाहिए, परिवार। कुटुंब जोड़ो तो हम पूरे देश में एक बहुत बड़ा संघ निर्माण कर सकते हैं। जब हमारी इच्छा एक परिवार दूसरे परिवार को जोड़ेगा, तो हम पूरे भारत में एक बड़ा संघ निर्माण कर सकते हैं। ये जो पॉलिसी है, ये सिद्धांत किसके? बाबा साहब के, बुद्ध के सिद्धांत है, जिसने संविधान का द्वारा दिया है हमको। लेकिन वो कौन चला रहा है? वो लोग चला रहे, एक एक परिवार को जोड़ रहे, एक एक इंसान को जोड़ रहे। और हमारे समाज में हर साल अशोक विजयदशमी के दिन कई नए संगठन निर्माण होते हैं। हमारे इसमें संघ का विघटन हो रहा है, संघ का विघटन हो रहा है, संघ का विघटन। छोटे छोटे संघ का रूपांतर हो रहा है, एक बड़ा संघ निर्माण करने का किसी की इच्छा नहीं है। आज ये हो सकता था, लेकिन हमारे जो नेतृत्व करने वाले लोग हैं, वो अपना वर्चस्व स्थापित करना चाहते हैं, वर्चस्व निर्माण करना चाहते हैं, इसलिए ये होने नहीं देते। आज इसने 1 तारीख को किसी ने उधर सभा लगाई, किसी ने उधर सभा लगाई, किसी ने इधर सभा लगाई, किसी ने उधर सभा लगाई। ये सारे एक साथ सभा लेकर एक मंच पे क्यों नहीं आ सकते? कम से कम साल में एक दिन तो आ सकते हैं, क्यों नहीं आ सकते? पूरे साल में एक दिन तो भी तुम सब मिलकर एक स्टेज पे आओ, एक मंच पे आओ। कम से कम बाबा साहब आंबेडकर ने जो इनका विचार, जो नैतिक मूल्य, जो दीक्षा भूमि से स्प्रेड किए पूरे विश्व में, आज दीक्षा भूमि के ऊपर टीका टिप्पणी क्यों किया जाता है? दीक्षा भूमि को बदनाम करने की कोशिश क्यों किया जाता है? बंदे सूर्य ससाई को बदनाम करने की कोशिश क्यों किया जाता है? क्योंकि विश्व में सबसे बड़ा, अगर कोई सबसे बड़ा स्थान है विश्व में, भारत का सबसे बड़ा कोई स्थान है विश्व में, तो दीक्षा भूमि है। विश्व में सबसे बड़ा स्थान है दीक्षा भूमि। आपको पता नहीं होगा कि दीक्षा भूमि क्या है, क्योंकि दीक्षा भूमि से ये जो मॉरल वैल्यूज है, नैतिक मूल्य है,
ये दीक्षा भूमि से स्प्रेड हुए, प्रचारित। बाबा साहब आम्बेडकर के हाथ से ये पूरे विचार प्रचारित हुए, वो भी किसके माध्यम से? धम्म के माध्यम से। धम्म के माध्यम से ये विचार प्रचारित हुए, इसलिए पूरे लोगों ने ये प्लानिंग किया कि आज आप देखिए, बॉम्बे में जाते हो 6 दिसंबर को, कौन सी सुविधा मिलती है, कौन सी व्यवस्था मिलती है तुमको? तुम्हारे लिए कौन आके सुविधा निर्माण करता है, कौन सुविधा देता है? कोई नहीं देता, कोई पूछने वाला नहीं है। बॉम्बे में तुमको मऊ में जाते हैं, कौन पूछने वाला है? कौन तुम्हारी व्यवस्था करता है? क्या सुविधा तुमको मिलती है? वहां कोई टीका टिप्पणी नहीं करता, वहां कोई कुछ नहीं बोलता। और दीक्षा भूमि के पीछे क्यों लगे? दीक्षा भूमि के पीछे क्यों लगे? इसके बारे में हमें सोचने की आवश्यकता है। दीक्षा भूमि को क्यों बदनाम करने की इच्छा है? अरे हमारी पूरे वर्ल्ड लेवल की दीक्षा भूमि है, कम से कम अपने लोगों ने यह सोचना चाहिए कि कुछ भी हो लेकिन अपने मां को बदनाम मत करो। हमारी मां बदनाम हो रही है, तुम्हारा कुछ भी नहीं जा रहा, लेकिन पूरे विश्व के लोग जिस भूमि को पवित्र मानते हैं उस भूमि को तुम बदनाम कर रहे हैं। करते तो कुछ नहीं, वहां जाके ऐसी चिक्कल है, वहां पे ऐसा है, जाके फोटो निकालते थे, थोड़ा सा पौधा लेते, कचरा निकालते, फोटो निकालते, हम ये कर रहे हैं। सब तो दीक्षा भूमि ने किया। आज इतने पब्लिक की व्यवस्था किसने किया? दीक्षा भूमि ने किया, हर साल करती है। लेकिन जो मानसिकता बनी हुई है उस मानसिकता को हमें समझने की आवश्यकता है। हमें एक होने का वो हमारे दिमाग में नहीं है। हमारे में एकता निर्माण होना चाहिए, हम एक होना चाहिए, एक मंच पे आना चाहिए, ये दिमाग में बात नहीं है। इतनी बड़ी दीक्षा भूमि है, वर्ल्ड लेवल की दीक्षा भूमि है, उसको कैसा बदनाम कर सकते हैं, ये दिमाग में हमारे चल रहा है। इसके बारे में हमें सोचने की आवश्यकता है कि क्या चल रहा है, क्या नहीं। हमें ये मॉरल वैल्यूज के ऊपर काम करना है, मॉरल वैल्यूज के ऊपर, नैतिक ये जो बाकी है ये सब मानवतावाद, इसको कहेंगे, दूसरा नाम है मानवतावाद। इसको मानवतावाद कहेंगे, ह्यूमैनिटी कहेंगे। इसके ऊपर हमें काम करना है और इसके लिए हम विचारों पे काम करें, किसी नेता के पीछे न जाना है और किसी के ऊपर टीका टिप्पणी नहीं करना है। हमारा घर है, आज हमारे घर में कुछ असुविधा होंगी तो कल चल के हम घर को दुरुस्त कर सकते हैं, घर में सुधार कर सकते हैं, ये कर सकते हैं, हमारे घर को हम अच्छा बना सकते हैं, दूसरा कौन बनाएगा? लेकिन हमारे घर को हम तोड़ेंगे तो दूसरा उसका फायदा जरूर लेगा। इसलिए आप इसके ऊपर चिंतन करेंगे। इसकी इतना बोल करके मैं थोड़ा रेस्ट करता हूं। तो अभिषेक सारनाथ आणि मी बुद्धिस्ट सेमिनरीचा बऱ्याच वर्षापासून इथे येत असतो, एक मेंबर आहे आणि मध्य धम्मसारथींचा शिष्य म्हणून म्हणू शकता। आणि जे काही शिकलो आहे आणि जे काही वैचारिक क्रांती म्हणा किंवा एक विवेकवादी विचारसरणी आत्मसात करण्याचा जो प्रयत्न केला
विवेकवादी म्हणजे स्वतःच्या शरीरावर स्वतःचं डोकं ठेवून विचार करण्याची प्रक्रिया, ही आपण बुद्धिस्ट सेमिनरी मधून निश्चितच शिकत असतो. मी काही वेगळं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण आपले स्वतःचे विचार मांडतो आणि आपल्या व्यस्त जीवनामध्ये बाबासाहेबांची भाषणं वगैरे आपल्याला वाचायला वगैरे कमी वेळ मिळत असेल तरी बाबासाहेबांचं एक सुंदर भाषण आहे, मी ते वाचतो आपल्यासाठी. पहिले त्यातूनच आपल्याला मुळात बाबासाहेबांचेच भाषेमध्ये आणि त्यांच्या विद्वत्तेचं आणि त्यांची जी तळमळता होती ती आपल्याला लक्षात येईल. तर त्यांचं हे भाषण, बाबासाहेब आंबेडकरांची निवडक गाजलेली भाषणे, ती YMBA कोलंबो द्वारा आयोजित विश्व बौद्ध भातृत्व संमेलन 6 जून 1950 रोजी दिलेलं भाषण. याच्यामध्ये बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे यामधील आहे. तर आपण बघू काय म्हणतात बाबासाहेब याच्यामध्ये. बंधू आणि भगिनींनो, विषय आहे बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त. अस्त म्हणजे नाश कसा पावला, उदय म्हणजे त्याचा विकास कसा झाला. एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते. म्हणूनच ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मत मला मान्य नाही. पहिली काय म्हणतात की हिंदू धर्म हा काही भारताचा आधीपासूनचा धर्म नव्हता. वैदिक धर्माच्या प्रकारानंतर भारतात 3 वेळा धार्मिक परिवर्तन घडून आलेले आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मामध्ये झाले आणि ब्राह्मण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले. बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णांमध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता. तर बौद्ध धर्माचं मूळ तत्व हे आताच बंतेजींनी सांगितल्याप्रमाणे समतावादी असणं हा बौद्ध धर्माचा मूळ गाभा असल्यामुळे बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णांमध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता. आता बौद्ध धर्माचे जे विरोधक आहेत ते काय म्हणतात की चातुर्वर्णीय व्यवस्था जी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याच्यामुळे काय होतं म्हणतात की एक स्थिरता प्राप्त होते. आपल्या विरोधकांचं असं म्हणणं आहे, स्थिरता कशी की जो हुशार आहे तो मॅनेजर सारखा, जसं आपण एखाद्या ऑफिस मध्ये जातो ते एक क्लास 1 अधिकारी असतात, मग क्लास 2 अधिकारी असतो, क्लर्क असतो, शिपाई असतो. तर पहा बरं किती सुंदर एकदम सुसूत्र पद्धतीनं सगळं व्यवस्थापन चालते. त्याचप्रमाणे समाजाचं व्यवस्थापन चांगल्या रीतीनं व्हावं म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असलं पाहिजे. पहा बरं किती सुंदर, छान असं त्यांना छान वाटतं. आता कसं आहे की ज्यांनी या व्यवस्थेमध्ये त्याला आजन्म मॅनेजरच बनवत असेल तर ते त्यांना चांगलंच वाटणार आहे. आणि तुम्हाला जर शिपाईच बनायचं असेल तर त्याला त्याचा विरोध करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची विभागणी, एवढंच फक्त चातुर्वर्ण धर्म नाही आहे, तर श्रमिकांची जन्म आधारित विभागणी, म्हणजे जो ज्या जाती धर्म कुळात पद्धत जन्मला त्याला त्याच कामात गुंतवून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर तेवढे संस्कार केले पाहिजे की तो त्याच कामात राहिला पाहिजे. आता वाल्मिकी समाजाचे लोक जेव्हा इथे आमचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर तुम्ही बघा त्यांच्या चर्चा कशा असतात. माझ्या संपर्कात आले होते, ते म्हणाले नाही आम्हाला ते झाडून मारायचं काम आहे, आमचं काम आहे ते, दुसरं कोणी ते घेतलं नाही पाहिजे. तर ही जी मानसिकता आहे ही कसं आहे की वर्षानुवर्ष चातुर्वर्ण धर्माचा त्यांच्यावर असलेला प्रभाव आणि त्यांचं हे जे पोट आहे हे त्याच्यावर आहे आणि त्यांना असं वाटतच नाही की त्याच्यातून बाहेर निघून आपण चांगलं व्हायला पाहिजे किंवा हे आपण काम सोडलं पाहिजे.
तर मग ते त्याच्यातून निघणार कसे? तर बौद्ध धर्म हा जो आहे हा अशा प्रकारच्या वर्णवादी किंवा अशा वर्णाश्रम पद्धतीचा विरोधक राहिलेला आहे. या चातुर्वर्ण्याची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली आहे. फ्रान्स करिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्वाची आहे तितकाच बौद्ध धर्माचा भारतातील उदयही महत्वाचा आहे. बुद्ध विचार ह्या देशात जेव्हा आले तेव्हा कुठे हा समता हा शब्द आला. एक गाथा अशी पण आहे ज्याच्यामध्ये लोक हा जो शब्द आहे, पीपल, बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राचं नाव सुद्धा द पीपल होतं. तर पीपल जे आहे, लोक संबोधने ही सुद्धा एक प्रकारची, हा जो शब्द आहे हा बौद्ध धर्मानेच दिलेला आहे. नाही तर प्रजा होता, सब्जेक्ट, प्रजा ज्यांच्यावर राज्य करायचं आहे. एक राजा राहील सशक्त आणि एक प्रजा राहील खूप संख्येने, ते प्रजा काम करत राहतील आणि ते राजाला अन्नधान्य आणि म्हणतील आणि आमची सुरक्षा करा. तर हा जो संबंध होता, तर बुद्धांनी त्यावेळेस लोकांना प्रजा म्हटलं नाही तर लोक म्हटलं, आणि हा लोक म्हणजेच त्यांच्यातून शक्तीचा उदय असतो. वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे. वैदिक लोक मुख्यतः यज्ञपूजक होते. वैदिक आर्यांची जवळजवळ 33 आराध्य देवता होती असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत. या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणे आवश्यक होते. कृषी युगातील त्या आर्यांना गोधन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत असे. आर्यांना काय वाटत होतं, आता इथे तुम्हाला हितवादच्या बाजूला जे आहे तिथे ते गायी वगैरे ठेवतात हितवादच्या बाजूला, तर अजूनही त्यांनी तो जो चातुर्वर्णाश्रम मध्ये पद्धतीमध्ये जी जीवन पद्धती आहे ती त्यांनी अजूनही ते त्यांच्या संस्कृतीला चिकटून आहेत, ते अजून सोडलेलं नाही आहे. म्हणून त्या आपल्या देवतांची पूजा गायीचा यज्ञात बळी देऊन करीत असत त्यावेळेसचे ब्राह्मण. यामुळे वैदिक धर्म हा हिंसेला प्रोत्साहन देणारा धर्म ठरला. यज्ञांमध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्ग प्राप्ती होते अशी यज्ञकांची श्रद्धा होती. वैदिक हिंसा हिंसान भवती, म्हणजे असा श्लोक आहे त्यांचा, वैदिक हिंसा हिंसान भवती, म्हणजे वैदिक यज्ञात केलेली कोणती हिंसा ही हिंसा नाही. अशा प्रकारचा धार्मिक पगडा त्यावेळेस होता. यज्ञांमध्ये सर्रास प्राणी हत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे मांस खाण्यायोग्य होते, बकऱ्या, मेंढ्या, गायी यांच्यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्व वाढले. आता तुमची आवडती फेमस सिंगर आहे अलका याज्ञिक म्हणून, याज्ञिक हा जो शब्द आहे हा तिथूनच आलेला आहे. यज्ञ करणारे ब्राह्मण म्हणजे याज्ञिक, अलका याज्ञिक आहे ना. यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहिताचे महत्व वाढले. आता आपल्याला भंतेजींनी पुरोहितवादावर सांगितलं आणि म्हणून त्यांना यज्ञ खूप आवडतो. ते ह्या जेवढ्या काही बाबी आहे ह्या बनवल्या कशासाठी, की काही श्रम न करता ही व्यवस्था अशीच चालली पाहिजे. म्हणून कुमार केतकर नेहमी म्हणतात की ह्या देशामध्ये बुद्धी आणि श्रमाचं विभाजन हे जन्म आधारित केल्यामुळे ह्या देशात विज्ञानाचा शोध लावायची गरजच नाही भासली. बुद्धी आणि श्रम, मेहनत याची क्लिअर कट म्हणजे विभागणी, हे लोक श्रम करतील, बुद्धी यांच्याकडे राहील, अशी विभागणी होती हजारो वर्ष. त्याच्यामुळे विज्ञानाची काय गरज आहे, काय गरज आहे त्या मशीन्स निर्माण करण्याची. पाश्चात्य संस्कृतीमध्ये जिथे आता बाबासाहेब इथे या भाषणात फ्रान्सच्या क्रांतीचा उल्लेख करतात, रेनेसान्स पिरियडचा उल्लेख करतात, तर तिथून मग वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात झाली. तर विज्ञान कशासाठी, तर विज्ञान अशा मशीन्सच्या निर्मितीसाठी की जिथून माणसाचं जे श्रम आहे, माणसाला होणारा त्रास आहे तो कमी करण्यात येईल. म्हणजे आता हेच जर पंखे आता एवढे नसते तर आपल्याला इथे माणसं उभी ठेवावं लागली असती आणि ते त्यांना पंखे हलवत बसवावं लागलं असतं, सरळ सरळ गोष्ट, किंवा आपल्याला तिथून ओढत आणण्यासाठी पुन्हा काही लागलं असतं. तर हे सगळं विज्ञानाने आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याकडे विज्ञान
निर्मिती त्या पद्धतीनं समाजाच्या प्रगतीसाठी का नाही झाली, कारण तिथं त्या प्रकारचा वैज्ञानिक धर्म रुजला नाही.